निघतोय नंदनकानन जंगल सफारीला. वाजलेत किती वाजले काका? 9:20 झालेत. 11:30 पर्यंत 2 तास आम्हाला लागतील. हा सगळा आमचा पुण्याचा ग्रुप आहे. ऑलमोस्ट 80 लोकांचा आहे. कितना रहेगा ये? डियर ना हरिण स्पॉटेड डियर रंग बॉडी जसं स्पॉटेड सिंगाचं राशी मेल पुरुष मुलगा सिंग नाही त्याला लेडीज त्या आगळाची कृष्ण सारा मुलगा सन्मान कामात इथे ह्या साईडला सगळ्या प्रकारचे माकड आहेत आणि जगातल्या बऱ्यापैकी सगळ्या जातीचे माकड ह्यामध्ये आहेत. यांनी मस्तपैकी मेंटेन केलेलं आहे. आता हा सेक्शनच्या पुढचा सेक्शन कुठला तो बघूयात आपण. त्यामध्ये सगळे साप आणि मगर आहेत. एंट्रन्स हा आहे मस्तपैकी. ह्या आतमध्ये सगळे साप आणि मगर आहेत. त्यांनी सगळे सेपरेट केलेले आहेत. तिकडे माकडं आहेत, इथं साप वगैरे आहेत. अंधार बऱ्यापैकी आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे मंकी होते आणि साप होते, मगर होते. आता पुढच्या स्पॉटला चाललोय आम्ही. बॅटरीच्या गाडीमध्ये ट्रॅव्हल करतोय विथ माय फ्रेंड्स. काका यात बघा, इथे तुम्ही दिसताय मध्ये. आपला दुसरा स्पॉट आहे महादेव मंदिर ओरिसामधला. पहिल्यांदा आपण गेलो होतो जंगल सफारीसाठी. जंगल सफारी प्लस मिनी प्राणी संग्रहालय असं म्हणता येईल आपल्याला. आत्ता हे शिव मंदिर, तर ते बघूयात. आता मी पार्किंगला आहे. पूर्वीचं मंदिर आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे आपण मंदिराला बाहेरूनच कॅप्चर करतोय. फार जबरदस्त आहे मंदिर, पण याला आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाहीये. झोपलो मस्त. हे आतमध्ये शंकरचं हे ऍक्च्युली मंदिर आहे. आतमध्ये नवग्रहाचंही मंदिर आतमध्येच आहे.
त्याच्या आतमध्ये आपल्याला फोन घेऊन जाता येणार नाहीये. हा बाहेरचा परिसर एक छोटस मार्केट आहे. तर इथे बाहेर आम्ही फोन जमा करून आम्ही आतमध्ये दर्शनाला चाललोय. हा धवलगिरी स्तूप आहे आणि जिथं अशोक सम्राटांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. टाइम वेस्ट व्हायचा ते काय. परंतु त्यावेळेस जो रक्तपात झाला तर त्या रक्तपातात समोर दिसतंय तुम्हाला, तिथे वरती गेला ना दिसेल समोर एकदम फ्लॅट ग्राउंड आहे. तर असं म्हणतात की तिथं ते युद्ध झालं होतं, तर तिथं रक्ताची नदी वाहिली होती. इतका मोठा रक्तपात झाला. तर तो रक्तपात पाहून सम्राट अशोकाला पश्चाताप झाला की हे काय झाले माझ्या हातून. सर्वात बलाढ्य राजा होता त्याच्या काळातला सम्राट अशोक. मग त्याला जो पश्चाताप झाला त्याच्यानंतर त्याने शांततेचा धर्म स्वीकारला, जो बौद्ध धर्म. आणि बौद्ध धर्म म्हणजे पांढरा रंग, शांततेचा रंग. मग त्याचं एक प्रतीक म्हणून इथं हा धवली स्तूप बांधला गेला, शांती स्तूप ज्याला म्हणतो आपण. पांढरा रंग आहे याचा, धवल म्हणून धवली धवल. स्तूप असं इथलं थोडक्यात माहिती आहे. हा तो शांततेचा धवलगिरी स्तूप आणि इथून पूर्ण शहर आपल्याला दिसतं. धवलगिरी पर्वतावरती हा स्तूप बनवलाय. हे समोरचं जे मैदान आहे तिथं म्हणतात की युद्ध झालं होतं आणि तिथला नरसंहार पाहून अशोक सम्राटांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो हा स्तूप आहे आणि हे जे सपाटी आहे समोरची तिथे युद्ध झालं होतं असं म्हणतात. हा शांततेचा स्तूप आहे त्यामुळे ह्याचा रंग जो आहे तो पांढरा आहे. गौतम बुद्ध जे शांततेचे प्रतीक आहेत.